आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट भाडे संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जिथे गाव तिथे एसटी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने राबवली होती। त्यानुसार आता राज्यातील जवळपास प्रत्येक गावखेड्यात महामंडळाची एसटी बस सेवा पोहोचली आहे। दळणवळणाचे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे साधन म्हणजे लालपरी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस होय। अलीकडेच 1 जून 2026 रोजी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी 78 वर्षाची झाली आहे। अशातच तिकीट भाडे संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अमेरिका इराण युद्धाचे पडसाद आता भारतात देखील उमटू लागले आहेत। या युद्धामुळे अनेक देश प्रभावित होत आहेत व त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे केंद्र सरकारने डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील कर म्हणजे विंड फॉल टॅक्स देखील वाढवला आहे। डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाने तिकीट भाड्यात मोठी वाढ केली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 13.56% तिकीट भाडेवाढीच्या प्रस्तावाला परिवहन प्राधिकरणाने शुक्रवारी मान्यता दिली आहे। यामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। एसटी बस मधून प्रवास करण्यासाठी आता प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमतीत झालेली वाढ व तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, त्याशिवाय टायर वाहनांचे सुटे भाग म्हणजे पार्ट आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे। प्रवाशांनो लक्ष द्या, ही तिकीट भाडेवाढ कालपासून म्हणजे शनिवार 18 जुलै पासून लागू झाली आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाने तिकीट भाड्यात 13.56% वाढ करण्यास मंजुरी दिली असली तरीही चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे जारी करण्यात आलेल्या निर्णयात महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आणि इतर सवलतधारक प्रवाशांच्या विद्यमान तिकीट सवलतींमध्ये कोणताही बदल जाहीर करण्यात आलेला नाही। त्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणेच तिकीट सवलत मिळणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या तिकीट दरवाढीतून पुणे मुंबई दरम्यान चालणाऱ्या प्रीमियम एसी शिवनेरी शिवशाही बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील मोठा दिलासा देण्यात आला असून त्यांचे तिकीट भाडे जैसे थे ठेवण्यात आले आहे। म्हणजे पूर्वीप्रमाणेच तिकीट लागणार आहे। प्रवासी आणि वाहक यांच्या सुट्ट्या पैशांमुळे होणारे वाद लक्षात घेता 5 रुपयांच्या पटीत तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत। महामंडळाने 13.56% भाडेवाढीचा निर्णय घेतल्यामुळे साध्या बसचे पहिल्या टप्प्यासाठी दर 10 रुपये 5 पैशावरून 15 रुपयांवर तर शिवनेरी एसी स्लीपरचे दर 25.35 पैशांवरून 30 रुपयांवर पोहोचले आहेत। आता पाहू कोणत्या बस गाड्यांच्या तिकीट भाड्यात वाढ झाली आहे। साधी बस सेवा, साधी राजमाता जिजाऊ मिडी, इना वातानुकूलित शयन आसनी व इना वातानुकूलित शयनयान या गाड्यांच्या तिकीट भाड्यात वाढ झाली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।